Hello students, today we are starting our third lesson, that is storage of water, from our subject environmental studies part 1 standard 4. So what is meant by storage of water? Water means पाणी. आपण पाणी कोणकोणत्या प्रकारे साठवून ठेवू शकतो त्याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये या लेसन मध्ये बघणार आहोत. हाऊ टू स्टोअर अ वॉटर. नाउ वी ऑलरेडी नो वी गेट द water from the rain. All the waters we get from the rain. पावसापासूनच आपल्याला पाणी मिळतं. and in the rainy season last for 3 or 4 months. In a 1 year only there are 3 or 4 months. In this month the rain is fall. So this is a rainy season of a 3 or 4 months and we have to use this water for होल इयर. आपल्याला काय करायला लागतं बघा, वर्षामधून फक्त 3 ते 4 महिन्यांमध्येच पाऊस पडतो आणि ते पावसाचं पाणी आपल्याला पूर्ण वर्षभर यूज करायचं असतं. सो अँड वी ऑल लिव्हिंग थिंग्स यूज दिस वॉटर ऑल इयर अराउंड. वी हॅव टू यूज दिस वॉटर ऑल इयर अराउंड. पूर्ण वर्षभर ते आपल्याला यूज करायचं असतं. अँड वॉटर इज अवर बेसिक नीड and every living organism required water for their survival. प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझमला वॉटर इज मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट ऑफ द लाईफ. विदाउट वॉटर ही कांट लिव्ह. सो वी हॅव टू स्टोअर दिस वॉटर इन अ डिफरंट वेज. आपल्याला काय करावं लागणार आहे, हे वॉटर स्टोअर करावं लागणार आहे. अँड इन दिस लेसन वी आर लुकिंग डिफरंट वेज ऑफ स्टोअरिंग द वॉटर. आपण कोणकोणत्या प्रकारे वॉटर स्टोअर करू शकतो ते बघणार आहोत. सो फर्स्ट वी लर्न हाऊ टू स्टोअर अ वॉटर विथ अ ओल्ड मेथड्स. पूर्वी कोणत्या मेथड यूज करायच्या किंवा ओल्ड ट्रेडिशन कोणतं आहे, जुन्या कोणत्या पद्धतीने आपण वॉटर स्टोअर करू शकतो जे आपण आताही यूज करतोय पण काही कमी प्रमाणात. टुडे वी आर गेटिंग अ वॉटर फ्रॉम अ टॅप. नळामधूनच पाणी मिळते आपल्याला. बट व्हॉट आर द डिफरन्स स्टोरेज पार्ट्स विच वी आर युझिंग टू स्टोअर द वॉटर. फर्स्ट वी लुकिंग व्हॉट इज द ओल्ड मेथड टू स्टोअर द वॉटर. So in the olden days several methods of storing waters were used in our state. आपल्या देशामध्ये काय करायचे, वेगवेगळ्या जुन्या पद्धतीने बरेच मेथड्स आहेत स्टोअर करायच्या वॉटर. नाउ डेज दिस ओल्ड वॉटर स्टोअर्स आर रेअरली यूज. पण आता सध्या काय होतंय, जसं वर्ल्ड चेंज होत जाते तसं काय होतंय, काळानुसार हे ओल्ड वॉटर स्टोअर्स काय होत जात आहेत, व्हॅनिश होत जात आहेत, नष्ट होत आहेत. हाऊएव्हर देअर रिमेन कॅन बी सीन इन ऑल प्लेसेस. पण अजूनही काही ठिकाणी, गावच्या ठिकाणी अशा बऱ्याच जागा आहेत जिथे हे ओल्ड वॉटर स्टोअर्स आपण बघू शकतो. सम ऑफ देम आर व्हेरी ब्युटिफुल. त्याच्यामधले बरेचसे वॉटर स्टोरेज हे फेमस आहेत. वॉटर इन सम ऑफ दिस स्टोअर्स नेव्हर गेट डिप्लेटेड. आणि ह्या स्टोरेजमध्ये किंवा ह्या गोष्टींमध्ये जे स्टोअर केलेलं वॉटर आहे ते आपण बदलू शकत नाही. वी कॅनॉट डिप्लेट इट. सो लेट्स बिगिन विथ अवर फर्स्ट वॉटर स्टोअर. व्हॉट इज अवर फर्स्ट वॉटर स्टोअर इज वेल्स. वेल्स मीन्स विहीर. आपण माहिती आहे आपल्या इथे पण मोस्टली विहीर आपण बघतो. आपल्या घराजवळ पण विहीर आहेत. सो दिस इज अवर ओल्ड मेथड टू स्टोअर अ वॉटर. प्रत्येकाच्या घराजवळ विहीर असते. सम रेन वॉटर सिप्स इन टू द ग्राउंड अँड वेल्स आर डग टू ऑब्टेन दिस वॉटर. पावसाचं पाणी साठवून ठेवण्यासाठी पूर्वीच्या काही लोकांनी काय केले होते, अशा विहिरी खणून ठेवल्या होत्या. वेल्स आर डग टू ऑब्टेन दिस वॉटर. हे वॉटर पावसाचं स्टोअर करण्यासाठी विहिरी डग करून म्हणजे खोदून ठेवलं होतं आणि त्याच्यामध्ये काय व्हायचं, वॉटर स्टोअर व्हायचं. नाउअडेज वी कॅन इझिली गेट दिस वॉटर फ्रॉम दिस वेल्स अँड इट इज प्रेझेंट इन अवर surrounding. Now our next water storer. What is in which water we can water store? Water tanks in the fort. आपण if we have to store a water in the fort,
जर किल्ल्यामध्ये राहणारे लोक असतील किंवा फोर्टमध्ये राहायचे लोक आधी पूर्वी राजा राणी, त्यावेळी ते वॉटर कुठे स्टोअर करून ठेवायचे, तर त्या किल्ल्यामध्ये काय असायचं, असे मोठमोठ्या प्रकारचे लेक असायचे. जर तुम्ही तुमच्यापैकी कोणी जर रायगड फोर्टवरती गेले असेल, if anyone is going to Raigad Fort, you can see there is a one big lake into that fort, and most of the time every fort has a lake inside it. प्रत्येक किल्ल्यामध्ये एक मोठंच्या मोठं लेक टँक किंवा टाकी बसवलेली असते पूर्ण मोठ्या पाण्यासाठी. सो दिस एक्झाम्पल ऑफ गिवन इज एक्झाम्पल ऑफ अ टँक ऑन अ फोर्ट शिवनेरी किल्ल्यावरती अशा प्रकारे पाणी साठवण्यासाठी एक मोठा टाकी तयार करून घेतली होती आणि त्याच्यामध्ये पूर्ण वॉटर स्टोअर करायचे. सो पीपल लिव्ड ऑन द हिल फोर्ट इन द पास्ट. पूर्वीच्या काही लोक कशामध्ये राहायचे, किल्ल्यामध्ये राहायचे. किंग्स आर ऑल्सो लिव्ह इन अ फोर्ट. दे ऑल्सो नीड वॉटर. द फोर्ट्स हॅड रिझर्व्हर्स अँड टँक्स डग इन टू द स्टोन. काय असं, ज्यावेळी किल्ला बांधायचे त्यावेळी काय करायचे, दगडांच्या मध्ये मोठा टँक म्हणजे एक प्रकारची टाकीत तयार करून घ्यायचे टू स्टोअर द वॉटर. सो दिस इज अवर सेकंड वॉटर स्टोरेज, दॅट वी कॅन स्टोअर द वॉटर इन टू अ टँक. नेक्स्ट, ड्रॉवेल्स. ड्रॉवेल्स म्हणजे काय, अशा विहिरी ज्यांना रहाट असतो. रहाट हा शब्द ऐकलंच नाही, रहाट, आणि रहाटाच्या मदतीने पाणी काढून भरतात. पण हे अशा विहिरी क्वचित ठिकाणी दिसतात. तर ड्रॉवेल्स, त्याला मराठीमध्ये अजून एक शब्द आहे आडाचं पाणी असं म्हणतात. सो इन दिस वे दिस वेल्स आर ऑल्सो नोन ॲज अ आड in local Marathi language. In the past, draw wells were dug to get drinking water. अशा प्रकारच्या विहिरी सुद्धा असायच्या की ज्याला एक रहाट बसवलेला असायचा आणि त्याच्यावरती दोरीच्या मदतीने आपण रहाटाच्या मदतीने इझिली वॉटर काढू शकत असायचो. सो दिस वॉटर इज यूज फॉर द ड्रिंकिंग पर्पज. दे वेअर स्मॉल वेल्स फ्रॉम विच वॉटर वॉज ड्रॉन युझिंग अ स्मॉल पॉट टाईड टू अ रोप. काय करायचो आपण, या रहाटाच्या वरती दोरी गुंडाळलेली असते आणि त्या दोरीला एक भांड, स्मॉल पॉट, जसं कळशी आपण यूज करतो, जसं आपण बघितलं असणार कुठेतरी तुमच्या इथे आजूबाजूला गावामध्ये कोणाची तरी विहीर असणार ज्याला असं रहाट असणार, आणि ह्या रहाटाच्या मदतीने आपण पाणी कसं काढू शकतो, त्या रहाटाला दोरी असते आणि एक छोटं पॉट असतं, आणि विथ द हेल्प ऑफ दिस रोप अँड स्मॉल पॉट अँड विथ द हेल्प ऑफ दिस बोथ वी कॅन टेक अ वॉटर फ्रॉम दिस well. Atpadi in Sangli district had a draw well in every wada. तिथल्या प्रत्येक घरामध्ये आटपाडी म्हणून एक गाव आहे सांगलीमध्ये. तिथल्या प्रत्येक घरामध्ये काय अशा प्रकारच्या ड्रॉवेल्स आहेत. द ड्रॉवेल्स हॅड वॉटर ऑल इयर अराउंड. आणि ह्या ड्रॉवेल्स मध्ये पूर्ण इयर वॉटर असतं. व्हेन द टॅप वॉटर सिस्टीम वॉज इंट्रोड्यूस अ ड्रॉवेल वेंट आउट ऑफ यूज. टॅप वॉटर सिस्टीम म्हणजे आता आपण जेव्हा मुंबई किंवा अशा कमर्शियल ठिकाणी बघतो तर मोस्टली आपल्याला ड्रिंकिंग वॉटर कुठून मिळते, गव्हर्नमेंटकडून वॉटर सप्लाय होतो आणि टॅपच्या मदतीने नळाच्या थ्रू आपण ड्रिंकिंग वॉटर मिळतं. एक टाइम असतो, त्या टाइमला वॉटर सप्लाय करतात. सो बिकॉज ऑफ दिस ऍडव्हान्स सिस्टीम दिस ड्रॉ वेल्स गेट वेंट आउट. आणि ह्या अशा प्रकारच्या विहिरी आता कमी कमी होत जातात बिकॉज ऑफ दिस इंडस्ट्रियलायझेशन. मेनी वेअर सील्ड. काय ठिकाणी काय केलंय, कन्स्ट्रक्शनमुळे त्या विहिरी बंद केल्यात, बुजवल्यात. नाऊ देअर आर व्हेरी फ्यू लेफ्ट इन आटपाडी. आता काय झालंय, त्या आटपाडी गावात पहिल्यांदा प्रत्येक ठिकाणी होत्या, आता तिथे क्वचितच अशा ड्रॉवेल्स आहेत. दिस कॅन बी सीन इन मेनी विलेजेस. इन अवर विलेजेस ऑल्सो वी कॅन सी इन सम प्लेसेस दिस टाइप ऑफ ए ड्रॉवेल्स. दिस इज अवर थर्ड method to store the water, that is drawells, which used in a previous old days. Now look at the fourth way, that is rivers and burns. Rivers, we know rivers म्हणजे नदी, and burns means बांध. नद्यांच्या वरती बांध घातलेले असतात to store the water. Earthen or masonry burns were built across rivers to store the water. अर्थन और मॅसनरी बेंड्स काय असं, मातीचे किंवा मातीच्या मदतीने किंवा दगडी काम, स्टोन वर्क. मॅन्सरी म्हणजे स्टोन वर्क करून दगडाच्या मदतीने काय केलं जातं, बांध घातला जातो टू स्टोअर द वॉटर.
Now we see our fifth method to store a water, that is old reservoirs. जुन्या पद्धतीचे साठे कसे करून ठेवायचे. Reservoirs were built in areas of low rainfall or in areas without a major river. ओल्ड रिझर्वायर्स किंवा हौद कसा तयार करून ठेवायचे. एक पाण्याचा हौद तयार करायचे, एक मोठी टाकी तयार करायचे. इन विच एरियाज वेअर लो रेनफॉल, जिथे कमी पाऊस पडतो, किंवा असा एरिया जिथे रिव्हर, नदी असा कोणताही वॉटर स्टोअर करण्याचा सोर्स नाहीये, अशा ठिकाणी काय करतात, रिझर्वायर्स तयार केले जातात. हौद तयार केला जातो पाण्याचा किंवा टाकी तयार केली जाते. अँड दिस रिझर्वायर्स आर बिल्ड युझिंग अ स्टोन अँड मोर्टार. इथे स्टोन, दगडी काम करून अशा प्रकारचे रिझर्वायर बनवून घेतले जातात आणि त्याच्यामध्ये वॉटर स्टोअर केले जातात. नेक्स्ट इज 6th मेथड इज ओल्ड टँक, दॅट इज हौद. असे वेगवेगळ्या प्रकारचे हौद तयार करून घेते. एक आपण बघितलंच ना, शेतामध्ये पण बऱ्याच ठिकाणी हौद असतात पाण्यासाठी. सो दिस हौद, ओल्ड टँक्स. अर्लियर टँक्स वेअर यूज टू स्टोअर वॉटर. सम लार्ज सिटीज स्टील हॅव दीज ओल्ड टँक्स, सम ऑफ देम आर स्टील इन यूज. अशा वेगवेगळ्या मोठमोठ्या ठिकाणी असे पाण्याचे मोठे हौद तयार केले जात आहेत. वन ऑफ द एक्झाम्पल इज गिवन इन औरंगाबाद सिटी. दिस टँक इज, इट इज ओल्ड टँक इज नाउ